त्र्यंबकेश्वर संस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलकला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कडलकला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दर्शन काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली। कडलकच्या पुतण्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। भाविकांकडून दर्शनासाठी 3000 रुपये उकळल्याचा आरोपही त्याच्यावरती करण्यात आला। मंदिर संस्थानच्या विश्वस्ताच्या अटकेने त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे। यावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूर दूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या ठेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, दर्शन काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, मागच्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतोय अशा पद्धतीचा संशय पोलिसांना होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने ही कारवाई केलेली होती। 2 दिवसाआधी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या सगळ्या काळाबाजार प्रकरणी म्हणजे व्हीआयपी दर्शनचं पास देतो म्हणून जवळपास 3000, 5000, 8000 अशा वेगवेगळ्या पद्धतीचं रक्कम जी आहे ते भाविकांना हे लोक घेत होते। अशा लोकांना 2 ते 3 लोकांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यामध्ये पुरुषोत्तम कडलकचा एक पुतण्या जो आहे तो सुद्धा आरोपी होता आणि त्यानंतर जे विश्वस्त आहे त्र्यंबकेश्वर मंदिर समितीवर पुरुषोत्तम कडलक याला सुद्धा रात्री त्र्यंबकेश्वर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केलेली होती। या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो वेगाने त्र्यंबकेश्वर पोलीस करतायत आणि त्याच अनुषंगाने आज पुरुषोत्तम कडलकचा येथे नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये एकूणच हजर केला असता। या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे। फक्त भाविकांची लूटमार फक्त स्थानिक पातळीवरती नाहीये तर अनेक देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात, त्यांच्याकडनं सुद्धा लूट झालेली आहे अशा पद्धतीचा संशय आहे आणि त्यामुळेच पुरुषोत्तम कडलकला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केलेली होती। पण या सगळ्या जे युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने 7 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती पुरुषोत्तम कडलकला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण पुरुषोत्तम कडलक हे विश्वस्त म्हणून काम करतात आणि थेट या सगळ्या काळाबाजार प्रकरणी विश्वस्तालाच अटक केल्यानंतर विशेष करून त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडालेली आहे। त्यामुळे आगामी तपासामध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। पण किरण, यामध्ये आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता वाटते का? या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अँगलनी तपास करू अशा पद्धतीची माहिती नाशिक पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे। अनेक स्थानिक लोक असतील किंवा वेगवेगळे त्र्यंबकेश्वर मंदिर समितीमध्ये जे काम करतात विश्वस्त असतील, वेळ पडली तर सगळ्या लोकांची चौकशी करू अशा पद्धतीची भूमिका पोलीस अधीक्षकांनी घेतलेली आहे आणि त्यातच काल रात्री उशिरा म्हणजे विश्वस्तांना सुद्धा अटक झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे अशा पद्धतीचा संशय। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने होतो आणि काय काय माहिती समोर येतो हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।